वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. आणि आज आहे संडे आणि आजचं रुटीन एकदम मेसअप आहे. आज आहे सुट्टी आणि स्कूलला पण सुट्टी असल्यामुळे संडेचं सगळं रुटीन जे असतं ते चेंज होतं. तुमचं पण रुटीन असंच चेंज होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघा हा पोरगा, याला केव्हाचं मी सांगते उठ ब्रश कर ब्रेकफास्ट कर तर हा धरून बसलाय फोन. स्वरांश कधी करणार ब्रश? कधी? थोड्या वेळाने. फोन ठेव, इकडं बघ माझ्याकडे. थोड्या वेळाने कधी करणार आहे? 10 मिनिटांनी. 10 मिनिटांनी. ओके. आणि ब्रश केल्यानंतर काय करशील? पटकन आवरायचं, ठीक आहे? तर असं आहे याचं हे रुटीन संडेचं. लोळत बसायचं उशिरापर्यंत, है ना स्वरांश? हां, त्याच्या पप्पासारखं संडेपर्यंत उशिरापर्यंत लोळत बसायचं. ओके, है ना? काय प्लॅन आहे आज स्वरांशच्या संडेचा? उशिरापर्यंत लोळणे, खेळणे आणि फोन बघणे. त्याच्या व्यतिरिक्त आणि पनीर चिल्ली खाणे. अरे बापरे, कधी बनवणार आहे पनीर चिल्ली? डॅडा बनवणार आहे. कधी? संध्याकाळी. ओके. तर आज आहे संध्याकाळचा प्लॅन यांचा पनीर चिल्लीचा. सो आपण बघणारच आहोत संध्याकाळी की कसं होतं आहे, कसं एक्झिक्यूट होतं आहे पनीर चिल्ली. ओके. तर मी आता याला पटकन रेडी करते, याच्या मागे लागते आणि याचे सगळे कामं आवरून मग परत भेटते. ओके. हे सर उठणार आहेत ब्रश करायला. यांची हळूहळू तयारी होते ब्रश करण्यासाठीची. अजून ब्रश करण्यासाठी मूड झालेला नाही आहे ना स्वरांश? हां, है ना? कधी होणार ब्रश करायचा मूड? झाला? ओके, चला. आज मी डिसाईड केलं आहे की आज मी थोडंसं रीडिंग करणार आहे, कारण काल पण खूप हेक्टिक डे होता. काल मला थोडा पण वेळ भेटला नाही आणि भरपूरसे कामं पण होते, म्हणून थोडंसं आज मला रीडिंग करायचं आहे. रोजच्या कामांपासून थोडंसं वेगळं काहीतरी. तर मी मागच्या माझ्या डेली शॉर्ट्समध्ये पण मी थोडेसे नॉवेल्सचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं होतं. तर तुम्हाला पण असे नॉवेल्स रीड करायला आवडत असेल तर ते कोणते आहेत आणि मला पण थोडेसे जर तुम्ही सजेस्ट करणार असाल तर नक्की करा. हे आहे थोडं माझ्या नॉवेल्सचं कलेक्शन. मोस्टली माझ्याकडे सुधा मूर्तीचे नॉवेल्स आहे जे मी रीड केलेले ॲज ऑफ नाऊ. आणि मी सध्या स्टार्ट केलं आहे रीड करायचं वाईज अँड अदरवाईज. हे खूप छान नॉवेल आहे, सगळ्या मस्त स्टोरीज आहे आणि याच्यातून आपल्याला भरपूर सारे लाईफ लेसन्स शिकायला मिळतात. आणि सुधा मूर्तीचे जे नॉवेल्स असतात ते खूप छान आणि सुंदर, अगदी स्वीट अँड शॉर्ट स्टोरीजमध्ये भरपूर काही लेसन्स आपल्याला सांगून जातात. तुम्हाला पण जर हे नॉवेल्स आवडत असतील तर नक्की वाचा. तर आजचा असा प्लॅन आहे की सगळ्यांनी डिसाईड केलं आहे मूवीला जायचं. कोणता मूवी आहे सर? क्रांती ज्योती. ओके. मराठी विद्यालय, मराठी मूवी बघण्याचा प्लॅन झाला आहे. तर रेडी होऊ आणि पटकन जाऊयात मूवी बघायला. पटकन रेडी होऊयात आणि निघूया मूवी बघण्यासाठी. ओके. सो सी यू सून. आता तुमचा आता तिथं जाऊन खायचंय. बस नुसतं खायचं आणि काय करायचं? त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी असेल ना? खायच्या बाबतीत आहे डोनट. खायचं सोडून दुसरं सांग काय करायचंय. स्लायडिंग. आणि मूवी बघायची आहे. ओके. झाले का रेडी? हा झाले. ओके. कोण रेडी? यांचा चहा पिणं चालू आहे. तोपर्यंत स्वरांशचा आता असा प्लॅन आहे तर बघू कसा एक्झिक्यूट होतोय ते. ओके. जनरली म्हणतात की बायकांना तयारी करायला वेळ लागतो, पण आमच्याकडे नेहमीचा किस्सा आहे की मी पटकन तयार होऊन बसते आणि हे जे आहेत हे लोक लवकर तयारच होत नाही. जवळजवळ 5 ते 10 मिनटं मी वेट करते. तिथे उलटी केस असायला पाहिजे, यांनी वेट करायला पाहिजे, तर मी वेट करत असते. तर गाईज आपण आता खाली जाणार आहे मूवी बघायला. तर माझा प्लॅन आहे की मी डोनट खाणार आहे आणि मूवी बघणार आहे आणि खूप सारी स्लायडिंग करणार आहे. तर चला आता आपण खाली जाऊ.
चालले इकडे गाडी बघायला. कोणती गाडी आहे? येलो कलरची. एव्हरीवन, तर आम्ही आलो आहे मूवी बघून रिटर्न घरी आणि आता मला करायचं आहे डिनरसाठी प्रिपरेशन. डिनर पण बनवायचं आहे, स्वरांशला पण डिनर द्यायचं आहे. तो मी करते त्याचं प्रिपरेशन, डिनरची तयारी. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मूवी नक्की जाऊन बघा, खूप छान मूवी आहे. तोपर्यंत सी यू, बाय बाय.